पोलिसांचे मनोबल वाढवण्यासाठी कविता चव्हाण यांचे आमरण उपोषण सुरू। शहर पोलीस दलाचे मनोबल वाढवणे, पोलीस प्रशासनाविषयी नागरिकांमध्ये सकारात्मक विश्वास निर्माण करणे व पोलिसांवर होत असलेल्या कथित बदनामीच्या राजकारणाला विरोध करण्याच्या उद्देशाने सामाजिक कार्यकर्त्या कविता चव्हाण यांनी आजपासून आमरण उपोषण प्रारंभ केला आहे। काही दिवसापूर्वी सोलापूर शहरातील अवैध व्यवसाय बंद करणे व कथित वसुली प्रकरणाची चौकशी करण्याच्या मागणीसाठी काहींनी उपोषण केले होते। मात्र त्या आंदोलनामागे सार्वजनिक हितापेक्षा इतर वैयक्तिक व राजकीय हेतू होता। त्यामुळेच अवैध धंदे बंद करणे आणि वसुलीदारांची चौकशी करण्याच्या नावाखाली शहर पोलिसांना ब्लॅकमेल करून आर्थिक तडजोड करण्याचा हेतू होता। भविष्यात अशा बिनबुडाच्या उपोषणामुळे पोलीस प्रशासनाला ब्लॅकमेल करण्याचे प्रकार वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे असले स्वार्थी उपोषण बंद होणे अत्यंत गरजेचे आहे। संबंधित आंदोलनाचा वापर करून त्या आडून शहर पोलिसांना ब्लॅकमेल करण्याचा आणि स्वतःवर झालेल्या कर्जाचा डोंगर कमी करण्याचा दृष्ट हेतू होता व तसेच सोलापूर शहर पोलीस दलावर राजकीय दबाव निर्माण करण्यासाठी व पोलिसांची जाणीवपूर्वक प्रतिमा मलिन करण्याच्या हेतूने काही लोकप्रतिनिधींनी चुकीची माहिती देऊन विधानसभेच्या अधिवेशनात हा विषय उपस्थित करण्याचा प्रयत्न केला होता। त्यामुळे प्रामाणिकपणे कर्तव्य बजावणाऱ्या असंख्य पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण झाले। समाजात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दलाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे। शहरातील काही व्यक्तींच्या कथित स्वार्थी किंवा राजकीय उद्देशामुळे संपूर्ण पोलीस दलाची प्रतिमा ढागाळली जाऊ नये। चुकीचे व बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीवर कायदेशीर कारवाई व्हावी, मात्र संपूर्ण पोलीस यंत्रणेला बदनाम करण्याचे प्रयत्न थांबले पाहिजेत। याच पार्श्वभूमीवर सोलापूरचे मनोबल वाढवणे, पोलीस दलाच्या सन्मानाने संरक्षण करणे व नागरिकांमध्ये सकारात्मक संदेश देण्यासाठी आमरण उपोषण सुरू केल्याचे कविता चव्हाण यांनी सांगितले आहे।